नमस्कार, श्यामप्रिया किचनमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे पोह्याच्या पापडची रेसिपी। जे एकदम आपण खुसखुशीत पांढरे शुभ्र असे पापड बनवूया, तेही सोप्या पद्धतीने, जे तुम्हाला नक्कीच खूप आवडतील। चला तर मग बनवूया पांढरे शुभ्र खुसखुशीत असे पापड, ते पण एकदम सोप्या पद्धतीने। पोह्याचे पापड बनवण्यासाठी मी 1 ग्लास पोहे घेतलेले आहेत। तर हे पोहे मी स्वच्छ करून घेतलेले आहेत। त्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे। मी आता मोठं मिक्सर बाउल घेतलेले आहे, तर याच्यामध्ये हे पोहे मी टाकून घेते आणि हे पोहे आपण मिक्सरला वाटून घ्यायचे। छान असे बारीक एकदम वाटून घेते मी हे पोहे। मी मिक्सरला पोहे वाटून घेतलेले आहेत, तर हे बघा छान असे बारीक वाटून झालेले आहेत। आता याच्यामध्ये मी टाकून घेते 1 ग्लास पाणी। आपण ज्या ग्लासने पोहे घेतलेले त्याच ग्लासने बरोबर 1 ग्लास पाणी टाकून घेतलेले आणि परत एकदा हे पोहे आपण मिक्सरला छान वाटून घेऊ। हे बघा छान असं पीठ तयार झालेलं एकदा वाटून घेतल्यानंतर एकदम स्मूथ असं। तर या टाइप मध्ये करून घ्यायचे आपल्याला पोहे। तर आता मी आणखीन 1 ग्लास पाणी टाकून घेते याच्यामध्ये। आपण ज्या ग्लासने पोहे घेतलेले त्याच ग्लासने आणखीन 1 ग्लास पाणी टाकून घेतलेले मी। अशी म्हणून आपण 2 ग्लास पाणी याच्यामध्ये वाटताना टाकून घेतोय। एकदाच जर पाणी टाकून वाटलं तर पोहे एवढे बारीक होत नाहीयेत, त्यामुळे मग आपण पहिला पोहे वाटून घ्यायचे आणि नंतर थोडंसं पाणी घालून हे पोहे वाटून घ्यायचे, म्हणजे स्मूथ असे वाटले जातात। आपलं मिश्रण या टाइप मध्ये झालेले हे बघा छान असं एकदम स्मूथ बनलं गेलेलं आहे। मी आता एक जाडबुडाचं पातेलं घेतलेलं आहे आणि या पातेल्यात मी घेते आपण ज्या ग्लासने पोहे घेतलेले त्याच ग्लासनी बरोबर 3 ग्लास पाणी मी याच्यामध्ये घेते। मी पातेले गॅसवर ठेवलेले। पाणी उकळेपर्यंत आपण गॅस मोठाच ठेवून द्यायचा आहे। पाणी गरम झालेले आहे, तर मी याच्यामध्ये टाकून घेते अर्धा चम्मचपेक्षा थोडंसं जास्त मीठ थोडंसं कमीच टाकून घ्यायचं, कारण पापड वाळले ना मग थोडेसे खारट लागतात, त्यामुळे मीठ थोडंसं कमीच टाकून घ्यायचं। आणि पाव चम्मच पापड खार टाकून घेते मी। पापड खारमुळे आपले पापड मस्त फुलले जातात। पाण्याला छान उकळी आलेली आहे, तर आपण गॅस थोडासा बारीक करून घेऊ आणि आपण तयार केलेलं पोह्याचं पीठ याच्यामध्ये थोडंसं टाकून घ्यायचं। याच्यामध्ये बिलकुल गुठळी बनवून द्यायची नाही, मग कंटिन्यू हलवत राहायचं। मी सगळं पीठ टाकून घेतलेलं आहे, तर आपण कंटिन्यू हलवत राहायचंय। एकही गुठळी नाही राहिली पाहिजे याच्यामध्ये। असं पीठ छान मिक्स करत राहायचंय। याला 3 ते 4 मिनिट कंटिन्यू हलवून घ्यायचं, म्हणजे एकही गुठळी राहिली जात नाही। आणि गॅस आता आपण थोडासा मीडियम करून घ्यायचा, कारण आपण टाकून घेतलेलं पोह्याचं पीठ एकदम थंड आहे, त्यामुळे गॅस थोडा मीडियम ठेवायचा। आपण कंटिन्यू गॅस मोठा करून कंटिन्यू 3 ते 4 मिनिट हलवत राहिलं ना, बिलकुल गुठळी बनली जात नाही। त्यामुळे कंटिन्यू हलवत राहायचं आणि त्यामुळे खाली पण चिपकलं जात नाही आपलं पीठ। आपलं पीठ छान मिक्स झालेलं आहे, बिलकुल गुठळी वगैरे झालेली नाहीये। कंटिन्यू हलवत राहिल्यामुळे बिलकुल गुठळी झाली नाही। तर आपण पीठ छान उकळल्यापासून ना गॅस बारीक करायचा, मीडियम पेक्षा थोडासा बारीक करून घ्यायचा आणि हे पीठ आपण 20 ते 25 मिनिट छान शिजवून घ्यायचंय। आपले पापड या टाइपने केले ना एकदम छान होतात आणि व्यवस्थित हे पीठ शिजवून घेतलं ना मग आपल्या पापडला बिलकुल तडा पण जात नाही। तर गॅस थोडा मीडियम पेक्षा कमी ठेवूया आणि हे पीठ आपण छान शिजवून घेऊया। पीठ शिजत असताना पण आपण मधून हलवत राहायचंय, म्हणजे पीठ खाली चिपकलं जात नाही। आपलं पीठ छान शिजलेलं आहे बघा। 2 मिनिट चम्मच फिरवायचा बंद केला तर वर मस्त साई जमलेली आहे। हे बघा गाढ पण झालेलं आहे मस्त। तर आपण हे सगळं पीठ मिक्स केल्यापासून उकळी आली की आपण हे उकळी आल्यापासून 20 ते 25 मिनिट पीठ छान शिजवून घ्यायचं, म्हणजे आपले पापड क्रॅक जात नाही आणि छान होतात, मस्त फुलले पण जातात। तर आपलं पीठ छान शिजलेलं आहे।
तर आपण आता पापड बनवून घेऊ शकतो। हे पहा खूप छान शिजलेलं आहे आणि शायनी पण दिसत आहे। आणि हे बघा आपलं पीठ ना एवढं छान शिजलेलं आहे। आपण चमचच्या मागं असं गरम आहे तर हे बघा अशी लाईन खेचून टाकायची तर पीठ बिलकुल चिपकलं जात नाही, लाईन एकमेकाला चिपकली जात नाहीये, म्हणजेच आपलं पीठ खूप छान शिजलेलं आहे। हे पहा, तर आता आपण पापड बनवून घेऊया। एक पापड तर मी आता गॅस बंद करून घेते आणि आपण पापड बनवून घेऊया। आपण गॅस बंद केल्यापासून पीठ 5 मिनिट थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि नंतर हे पापड बनवून घ्यायचे। जस्ट चम्मचनी स्प्रेड करून घ्यायचे। खूप पटपट बनतात हे पापड आणि एकदम झटपट बनते हे पोह्याचे पापड, एकदम सोपे आहेत करायला आणि तुम्ही प्रमाण बरोबर घेतलं ना तर आपले पापड एकदम छान होतात। 1 ग्लास पोहे घेतले तर बरोबर 5 ग्लास पाणी घ्यायचं आहे, म्हणजे आपले पापड नक्कीच खूप छान होतात। हे बघा या टाइपमध्ये करून घ्यायचे। तुम्हाला पाहिजे तसे तुम्ही छोटे मोठे पापड बनवून घेऊ शकता। मी सगळे पापड बनवून घेतलेले तर खूप छान पांढरे शुभ्र असे आपले पापड झालेले आहेत। तर हे पापड मी आता 1 दिवस फॅन खाली सुकवून नंतर उन्हात वाळवून घेणार आहे। हे पहा आपले पोह्याचे पापड खूप छान बनतात, एकदम पांढरे शुभ्र आणि हलके फुलके असे। हे पहा एकदमच छान असे। तर तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि बनवायला एकदम सोपे पापड आहे ते आणि झटपट होतात। तेल छान गरम झालेलं आहे तर हा बघा आपला पापड अगदी 8 ते 10 सेकंदात मस्त फुलला जातो आणि एकदम खुसखुशीत बनतात या टाइपने बनवलेले पापड आणि झटपट खुसखुशीत आणि एकदम हलके फुलके आणि दिसायलाही एकदम पांढरे शुभ्र असे पापड बनतात। तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाइपने पोह्याचे पापड, तुम्हाला पण नक्कीच खूप आवडतील। हे पहा आपले पापड खूप छान होतात आणि एकदम खुसखुशीत असे। हे पहा एकदमच छान असे। हे पहा एकदमच कुरकुरीत आणि खुसखुशीत आणि झटपट बनले जातात ते पापड आणि एकदम हलके फुलके खुसखुशीत असे खूप छान बनले जातात। तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा या टाइपने पापड आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली तेही सांगा। आवडली तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा। भेटूया पुढच्या रेसिपी सोबत। हे पहा